खालापूर तालुक्यातील होराळे येथे भारतीय जनता किसान मोर्चा उत्तर रायगडच्या वतीने केंद्र सरकारच्या 12 वर्षे संकल्पपूर्ती अभियानांतर्गत नैसर्गिक व विषमुक्त शेती विषयक भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेत कृषीमहर्षी शेखर भडसावले यांनी नैसर्गिक शेती, विषमुक्त अन्न उत्पादन, मातीची गुणवत्ता, हवामानाचा अंदाज, रोपांची योग्य लागवड आणि उत्पादनवाढीचे प्रभावी मार्ग याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। या कार्यक्रमास किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सागर सांगडे, मनीष खवले, पंचायत समिती सभापती कृष्णा पारंगे, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तसेच अनेक मान्यवर आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांना रासायनिक शेतीपासून नैसर्गिक शेतीकडे वळवून उत्पादन खर्च कमी करणे आणि आरोग्यदायी, विषमुक्त अन्ननिर्मितीला चालना देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता। आता या कार्यशाळेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जे SRP माध्यमातून जी शेती व्यवसाय जो शेतीचं उच्चाटन होतं याच्या माध्यमातून त्याच्यावर भडसावले साहेबांचं चांगलं मार्गदर्शन झालं। त्या मार्गदर्शनाचा येथील शेतकऱ्यांनी नक्कीच उपयोग करून घेतील आणि असे विविध कार्यक्रम आपल्या तालुक्यामध्ये हवेत जेणेकरून शेती व्यवसायाला चांगली चालना मिळेल। आणि आज होराळे इथे कार्यक्रम झालेला आहे, शेती कार्यशाळा। उद्या पंचायत समितीच्या माध्यमातून कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव किंवा कृषी मेळावा आम्ही साजरा आयोजित केलेला आहे पंचायत समितीच्या माध्यमातून। मला वाटतं पंचायत समितीच्या कार्यकाळामध्ये हा पहिल्यांदा असा कृषी मेळावा आपल्या तालुक्यामध्ये होत आहे। असे विविध कृषी मेळावे जिल्ह्यामध्ये होत आहेत। BJPचे आपले जे सभापती आहेत, जिल्हा परिषदचे सभापती वैकुंठ शेठ पाटील यांच्या माध्यमातून आणि आपले अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये एक कृषी मेळावा आयोजित केलेला आहे। त्यापैकी उद्या दिनांक 24 जून रोजी पंचायत समिती खालापूर येथे कृषी मेळावा आयोजित केलेला आहे। या माध्यमातून आपल्या इथल्या 20 ते 22 शेतकऱ्यांना आपण प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र आणि बक्षिसं देणार आहोत। धन्यवाद। असं आहे की झाडं लावला खूप म्हणजे लक्षावधी कोट्यावधी झाडं लावली जातात, पण त्यातलं जगण्याचं प्रमाण मला असं वाटतं 1% पण नाही। पण त्याचं कसं लावायचं हे तर मी सांगेनच तुम्हाला, पण मला असं वाटतं की त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो झाड कोणाच्या तरी ताब्यात पाहिजे। आता इथे हे शेतकरी जे आहेत यांच्या स्वतःच्या शेतामध्ये आपण हे लागवड केली आहे, हा मला असं वाटतं हे जे BJPचा उपक्रम आहे हा अतिशय चांगला आहे। म्हणजे विचारच मुळात चांगला आहे। विचार चांगला पाहिजे, तिथली व्यक्ती सक्षम आणि ती त्या विचाराची पाहिजे की मला झाडं वाढवायचे, जगवायची, ते वाढवलेले दिसत आहेत अशी व्यक्ती त्यांनी निवडलेली आहे। तेव्हा ही दुसरी गोष्ट। तिसरी गोष्ट अशी की झाडं जी आणलेली आहेत, प्लांटिंग मटेरियल, ते मुळामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आहे। ही जी कलमं आहेत, आपण फणसाची कलमं लावली आणि फणसाची कलमं माझ्या मते फार सुंदर आहेत। तुमचं काय मत आहे? उत्तम कलम आहे, प्लांटिंग मटेरियल बेस्ट आहे। त्याच्याशिवाय काय पाहिजे तर त्याच्याशिवाय ही कलमं ज्या पद्धतीने लागवड केली, त्यांनी खड्डे खणून ठेवले, त्याच्यामध्ये योग्य खत मातीचं प्रमाण तिथे चांगलं होतं। आणि त्यांनी आणखीन एक गोष्ट त्यांनी दाखवली, मी स्वतः माझ्या 76 वर्षाच्या आयुष्यात आज पहिल्यांदा शिकलो तुमच्याकडनं की झाड लावतानाच तिथे एक पाईप त्यांनी घालून ठेवला आहे की ज्याच्यामध्ये जेव्हा पाण्याची गरज पडणार आहे तेव्हा त्याच्यामधूनच पाणी घातलं की ते नेमकं मुळापर्यंत पोहोचेल। फार अतिशय नॉव्हेल गोष्ट मी शिकलो। तर अशा गोष्टींचा प्रसार व्हायला पाहिजे। मग आता झाड लावताना काय करायला पाहिजे ते तर मी सांगितलं तुम्हाला मगाशी की झाड लावताना तो जो मातीचा गोळा आहे, गठ्ठा आहे, तो मातीचा गोळा झाडाच्या मुळाशी तो बिलकुल तुटता कामाचा नाही। म्हणून त्याला ते योग्य पद्धतीने त्यांनी ती सुरी इथे रेडी ठेवली होती। तेव्हा झाड लावायचं म्हणल्यावर ह्या सगळ्या गोष्टी रेडी पाहिजेत। म्हणजे ती पिशवी कापायला सुरी पाहिजे, त्याच्यामध्ये पाण्याचा पाईप पाईप रेडी पाहिजे, पण ते खड्ड्यापाशी रेडी होता। ते झाल्यावर सगळ्यात आणखीन महत्त्वाचं म्हणजे ते झाड लावून झालं की त्याला आधार पाहिजे। आधाराला झाड कसं बांधायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या पद्धतीने जर केल्या त्या आज झाल्यात, त्यामुळे मला असं वाटतं की तुमचा आजचा कार्यक्रम 100% यशस्वी होणार। सर